नमस्कार, मी पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत। सो 6 वाजले होते तेव्हा मी उठली होती। आता जवळजवळ 6:15 झालेत। सो उठल्या मी कोणत्याही कामाला लागत नाही। 5-10 मिनिटं मी शांत बसून घेते, त्यानंतर मग माझं जे काही रोजचं रुटीन आहे त्याला लागते। जसं की म्हटल्याप्रमाणे मी काही आता माझ्या स्वतःमध्ये चेंजेस करत आहे, तसं मी तुमच्यासोबत शेअरच करत आहे। तर मग मी इथे सकाळी उठल्यावर ना ब्रश वगैरे करून घेतला। रात्री झोपण्यापूर्वी 1 चमच जिरं आणि 1 चमच बडीशेप असं 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं। सकाळी उठल्यावर हे छान उकळून घ्यायचं। गाळून घेतलेलं आहे मी, तर थोडंसं कोमट झालं की हे पिते। त्यानंतर बघा इथं सकाळचं वातावरण एवढं छान आहे ना, गेला आठवडा तर पूर्ण पावसाचाच होता। आता गेले 2 दिवस पाऊस कमी आहे, वातावरणही खूप छान होतं। आताचं जग बघता सगळ्यांचं धावपळीचं जीवन आहे, त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यायसाठी कोणाला वेळच भेटत नाही। पण खरं सांगू का, हा जो सकाळचा टायमिंग असतो ना, तो वेळात वेळ काढून स्वतःला दिला पाहिजेत। मीही अगोदर असंच करायची, मग त्यानंतर आपल्याला बरेचसे आजार, बॅक पेन ह्या त्या गोष्टी अनुभवायला लागतात। त्यामुळे मग मी थोडासा काय होईना स्वतःला आता वेळ द्यायला लागलेली आहे। आता माणूस म्हटलं ना तर अनुभवातूनच गोष्टी शिकायला भेटतात। तो माझ्या अनुभवातून मी काही गोष्टी शिकले, त्या आता मी थोडंसं त्या स्वतःच्या जीवनामध्ये थोडासा चेंज करण्याचा प्रयत्न करत आहे। स्वतः रोज सेम हेच रुटीन असतं नाही, वेळेनुसार रुटीनही बदलतं। घरी आल्यावर बघा विहान उठला होता, अंघोळ वगैरे केली, त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली। सो इथं काही मोड आलेली मटकी आहे। परवाच मी मटकीची भाजी बनवली होती, आता परत सेम आज मी ह्याची भाजी बनवली ना तर कोणी एवढं आवडीने खाणार नाही आणि इतकी भाजी आम्हाला पुरणार नाही, म्हणून म्हटलं चला ह्याचं ना आज मिसळ बनवते। तसंही पाव वगैरे मी रात्री आणलेच होते। सो मग मी इथे धुवून वगैरे घेतले। त्याचबरोबर आता म्हटलं टिफिनला काहीतरी वेगळं बनवावंच लागतं, त्यामुळे मग हे काळे वाटाणे आहेत जे की आमच्या शेतामधले आहेत, आईनं दिले होते। आता कधी भाजी आणायचं वगैरे राहून गेलं ना की मग हे मी रात्री आठवणीनं भिजत घालते। हे रात्रभर भिजवायचे आणि सकाळी ह्याच्या 4-5 शिट्ट्या काढल्या ना की खूप छान शिजून येतात। मग आता आज म्हटलं चला ह्याचीच भाजी करून घेते। आता दोन्ही एकत्र लावते। आपण किती जरी म्हटलं ना तरी गृहिणी ना प्रत्येक गोष्टीत थोडा ना काही कंजूसपणा करतात। आता सो इथे मी कुकर वगैरे लावून घेतला होता, तेवढ्यात मग विहानचंही ब्रश वगैरे सगळं आवरून घेतलं। त्यानंतर म्हटलं चला इथे चहा वगैरे ठेवून घेते, कारण आम्ही जेव्हा चहा वगैरे पितो ना तेव्हाच मग आम्ही विहानसाठी दूध वगैरे देतो, नाही तर मग त्याला एकट्याला दिलं ना की खूप त्याचे नखरे होतात। त्यामुळे आमच्यासोबतच त्याला आम्ही डेली घेऊन बसतो, आम्ही चहा पितो आणि त्याला दूध देतो। आता कसं ना, प्रत्येक गोष्ट विहानसाठी मग मला भरवावीच लागत नाही। कधी कधी तो स्वतःच्या हातानेही दूध पितो, पण जर हे सगळे घरी असतील ना तर थोडेसे नखरे करतो। इथं आमचाही चहा उकळला होता, साईडलाच कुकरच्या शिट्ट्याही होत होत्या। जोपर्यंत आमचा चहा वगैरे होतं ना तोपर्यंत छान म्हणजे कुकरही थंड झालेला असतं। अशा हिशेबानेच मग मी सकाळची ती कामं करायला घेते। आता डेलीचं थोडंसं वेगवेगळं असतं जेवणाचं, कधी वेगवेगळा नाश्ता असतो तर कधी मी नाश्ता बनवतेही नाही, डिपेंड असतं म्हणजे। सो इथं आम्ही चहा वगैरे घेतला आणि हे ना चकली गावाकडून दिली होती विहानच्या आजीनं, आणि नेहमी विहानना हे घेऊन बसतोय। त्याला चकली प्रचंड आवडते, दिवसभरामध्ये तो डबा घ्यायला येतो आणि सारखं मम्मा चकली 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 करत असतो। सो मग तो इथं थोडंसं ना आम्ही जसं चहामध्ये डीप करतो आणि खातो, सेम तो आपण दुधामध्ये डीप करतो आणि मग खातो, हे असं काही त्याचं चालू असतं। आता जवळजवळ ना एप्रिल महिन्यामध्ये मी सगळंच अंथरून धुतलं होतं, फक्त हे राहिलं होतं। आता गेल्या आठवड्याभरामध्ये तर ना खूपच पाऊस होता, त्यामुळे हे काही धुण्यात आलं नव्हतं। आता गेली 2 दिवस पाऊस नाही होता, ऊन छान होतं, म्हणून म्हटलं चला आज हेही धुवून घेते। सो आंघोळी करायच्या अगोदर ना हे सगळं मी धुवून ठेवलं होतं। त्याचबरोबर आंघोळी केल्यानंतर मग मी कपडेही धुवून घेतले होते। आता ना ह्या टायमिंगला थोडंसं कोवळं ऊन असतं, त्यामुळे म्हटलं चला आपणही थोडं 5-10 मिनिटं उन्हामध्ये थांबू, आणि सोबतच विहानचंही नाही काय थोडंसं उन्हामध्ये होतं, त्यालाही थोडीशी सूर्यकिरणं मिळतील। आता जर तो लवकर उठला ना तर आम्ही त्याला वरती घेऊन जातो, जर नाही उठला ना थोडंसं 9ला वगैरे उठला ना की मग मी घेऊन जात नाही। आता एकदा हे ऑफिसला निघून गेले ना की मग आमचं दोघांचं बाहेर जाणंच होत नाही। जर गेलोच तर मग थोडंसं इव्हनिंगला वगैरे, मग तेव्हा काही ऊन वगैरे नसतंच, त्यामुळे मग मी प्रयत्न करते की थोडंसं त्याला सकाळच्या टायमिंगमध्ये ऊन देण्याचा। तर त्यानंतर बघा घरी आले आणि मग मला हे टिफिनसाठी ना भाकरी बनवायचं होतं, आणि हे पीठ ना थोडंसं मोठं होतं, त्यामुळे भाकरी मऊसूत तर राहत नाहीत, म्हणून मग हे थोडंसं मी गरम पाणी करून घालते। आणि त्यानंतर मग इथं सगळ्यात तर अगोदर मी भाकरी बनवायला घेतल्या, कारण एकदा भाकरी बनवून घेतला ना की बाकीच्या गोष्टी बनवायला वेळ लागत नाहीत, भाकरीच थोडंसं बनवायला मला टाईम लागतो, म्हणून म्हटलं चला अगोदर भाकरी बनवून घेते, बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या मग मी नंतर करते।
आता ना किती जरी नाही म्हटलं ना, सकाळी टिफिन वगैरे द्यायचं असेल ना तर खूप धावपळ होते. त्यामुळेच मग मला कधी-कधी ना हे मदत करतात. कांदा वगैरे कट करून द्यायचा असेल, टोमॅटो कट करून द्यायचा असेल किंवा कोणती भाजी वगैरे कट करायची असेल ना, तर साईडला मग हे मला थोडीशी हेल्प करतात, जर विहान झोपलेलं असेल तर. सो आता विहानला थोडा वेळ बाहेर खेळत होता, मग मला हे साईडला ना कांदा, टोमॅटो, खोबरं हे सगळं कट करून देत होते, कारण मग हे वाटण बनवायचं होतं. आता वाटाण्याची भाजी जरी बनवायची असेल किंवा मिसळ जरी बनवायचं असेल, तरी नॉर्मल काय होईना तर त्याला वाटण लागतं. सो इथं मी कांदा, टोमॅटो घेतलेला आहे, आलं लसूण घेतलेलं आहे, सोबतच त्या अगोदर मी सुकं खोबरंही भाजून घेतलेलं होतं. असं सगळं मस्त हे वाटण बनवून घेतलं. आता मसाल्याचे पदार्थ खाणे आम्ही खूप कमी केलेले आहे, क्वचितच हे असं होतं. आता वाटाण्याची वगैरे भाजी म्हटलं की त्याच्यामध्ये थोडा तरी मसाला लागतोच. सो इथं 5-6 शिट्ट्या केल्यानंतर हे वाटाणे छान शिजले होते. जितके छान शिजतील ना तेवढी भाजी छान होते. चला तर म्हटलं आता हे दोन्हीला फोडणी देऊन घेते साईडला. तर मग मी म्हटलं चला अगोदर मिसळचं फोडणी देऊन घेते, कारण मग बघेच तोपर्यंत त्यांचं ऑफिसचा जायचं टायमिंग होतं आणि खूप लेट होतं. मग म्हटलं सिम्पलच मी बनवत आहे. जिरं मोहरी टाकून घेतली आणि त्यानंतर मग इथं मी कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता ऑलरेडी मी धुवून ठेवते, त्यामुळे डायरेक्ट मी असंच घालत आहे. नाही तर तुम्ही म्हणाल धुवायच्या अगोदर घालतेस का, तर नाही, मी धुवूनच ठेवते कढीपत्ता अगोदर. त्यानंतर बघा साईडलाच मग मी दुसऱ्या कढईमध्ये ना तेल ओतून ठेवलेलं आहे. त्या साईडला म्हटलं चला दोन्ही एकसाथ ना भाजी पण फोडणी देऊन घेते. आता जिरं मोहरी छान तडतडली की हे बारीक केलेलं वाटण घातलेलं आहे. तुम्हाला बघण्यावरूनच कळत असेल की ते तेल किती छान तापलेलं होतं. साईडलाच मग आता हे दोन्हींसाठी ना मी एकच मसाला बनवलेला आहे, सेमच असतो ऑलमोस्ट मसाला हा, त्यामुळे म्हटलं सेपरेट करायची काही गरज नाही आहे. साईडला तेही तेल गरम होत होतं. आता जेवढं आपण तेलामध्ये हे छान सगळं परतून घेऊ ना तेवढं टेस्टला छान लागतात. आता दोन्ही नाही सेम म्हटलं, आपण मल्टीटास्किंग थोडंसं करू म्हटलं ह्यावेळेला, कारण कॅमेरा ठेवून करायचं म्हटलं ना की गोष्टी थोड्याशा लेट होत जातात. म्हणून म्हटलं चला एकसाथ दोन्ही करून घेते. आणि बऱ्याच वेळेला मी ना असं करत राहते, दोन्ही साईडला फोडणी द्यायचं. कधी चिकन असेल किंवा मटन असेल तर ह्या गोष्टी अशा माझ्या होत राहतात, दोन्ही एकसाथ फोडणी देतं, कारण मसाला तर सेमच असतो त्यांचं, त्यामुळे एवढं काही अवघड जात नाही. आणि आपलं नॉर्मल रोज जे करतो ना ते वेगळं पडतं, आणि जर शूट करायचं असेल ना तर त्या गोष्टी वेगळ्या पडतात, कारण कॅमेरा अँगलना सतत चेंज करावा लागतो, त्यामुळे सतत हात धुवावे लागतात, मग ते हात पुसावे लागतात, मग परत कॅमेरा ॲडजस्ट करावा लागतो. आणि मी ह्या गोष्टीमध्ये ना थोडासा वेळ निघून जातो, त्यामुळे मग रोजच्यापेक्षा थोडासा टायमिंग हा जास्त लागतो असं जर शूट वगैरे करायचं असेल तर. नाहीतर नॉर्मली रोज आपलं होऊन जातं त्या टायमिंगमध्ये. आणि हे ना ह्यावेळेला गावाकडनं तिखट दिलेलं आहे, ह्याचा कलर इतका छान आहे ना आणि टेस्टला पण खूपच मस्त आहे. सो मग मी इथं म्हणूनच मी झणझणीत इथं बनवत आहे थोडीशी मिसळ. नाहीतर रोज आमचं एवढं तिखट नसतं, नॉर्मल मीडियम तिखट असतं, कारण विहानी सेम ह्यामध्ये सगळं खातो, त्यामुळे मी एवढं जास्त तिखट बनवत नाही. आणि ह्यामध्ये ना मी थोडासा सुहानाचा शाही गरम मसाला आहे तो मी ॲड करत आहे, यानं ते टेस्टही छान लागते. आणि कधी कधी मी जर वाटाण्याच्या भाजीमध्ये जर मला हे वाटण बनवायचं नसेल ना तर फक्त मग मी आलं लसूण आणि मग हा शाही गरम मसाला आणि कांदा टोमॅटो एवढंच टाकून करते, तर ही ती भाजी खूप छान लागते. आता ना इथं नाही, मी ऑलमोस्ट दोन्हीही सेमच फोडणी देत आहे. आता इथेही ना मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकून मग हे एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याला एक 5 मिनिटे छान शिजू द्यायचं आणि मग जे काही आपलं वाटाणे आहे शिजलेले ते घालायचे आणि हे खूप छान शिजवून घ्यायचं. आता इथे ना मिसळ तर छान शिजली होती, पण भाजी शिजायला थोडासा टाईम होता. मग ह्यांचं सगळं आवरलं होतं, मग चला म्हटलं ह्यांना पटकन ना नाश्ता देऊन देते, कारण बघेच तोपर्यंत वेळ होतो. आणि मग विहानी जाता जाता ह्यांना सोडत नाही, तो थोडंसं ना हे जसे तयार होतील तसं तो त्यांच्या पाठीपाठी करत असतो. म्हणून म्हटलं चला अगोदर ह्यांना नाश्ता देऊन घेते. आणि इथं तुम्हाला दिसत असेल यांच्या मांडीवर जाऊन बसलेला असतो तो, कारण त्याला असं वाटतं की आता हे आपल्याला सोडून जातात म्हणून. मग आणि जसं की तो संध्याकाळी पण ना खूप आतुरतेने ह्यांची वाट बघत असतो की हे कधी येतात म्हणून. आणि रोज असा एवढा हेवी ब्रेकफास्ट नसतो, पाव वगैरे. आज योगायोग आहे की मी शूट करायला घेतलं आणि हा नाश्ता आहे, नाहीतर बरेच जण म्हणतील रोज एवढं हेवी ब्रेकफास्ट करतात, तर नाही, कधीतरी सुट्टीचं वगैरे असं करतो. सो हे ब्रेकफास्ट वगैरे करेपर्यंत मग मी यांचा टिफिन वगैरे भरून घेतला. कधी मी टिफिन भरते तर कधी हे स्वतःच भरून घेतात, असं काही नाही की मीच भरायला पाहिजेत म्हणून की
कित्येक कामं असतात जे की स्वतःची स्वतः करतात, म्हणजे पूर्ण माझ्यावर डिपेंड नाही आहेत. सो ह्या गोष्टीचा चांगला मला फायदा होतो, कारण मी गावी वगैरे गेली ना की मग हे स्वतः ज्या काही गोष्टी आहेत ते स्वतःच्या स्वतः आवडतात. घर जे काही आहे ते सगळं तिथल्या तिथं टापटीप नीटनेटकं राहतं, त्यामुळे मला एवढा कुठेही जायचं असेल तर एवढा लोड येत नाही. आणि हे असं असलेलंच बरं, म्हणजे आपल्यालाही थोडंसं टेन्शन राहत नाही बाकी गोष्टींचं. सो मी इथे टिफिन वगैरे यांचा भरून दिलेला आहे. आता ना हे ऑफिसला गेल्यावर थोडा वेळ आम्ही शांत बसलो होतो विहान आणि मी. त्यानंतर दोघांनी आम्ही खूप नाश्ता वगैरे करून घेतला, कारण मग मी जर डायरेक्ट किचनमध्ये आले असताना ह्या सगळ्या गोष्टी आवरायला जवळजवळ 1-अर्धा तास जातोच. मग त्यामध्ये विहानचं थोडंसं नाश्ता वगैरे करायला थोडासा लेट जातो, आणि सोबतच म्हटलं मी त्याच्यावर नाश्ता करायला बसले की मग तो छान खातो, म्हणून मग आम्ही दोघांनी एकसाथ नाश्ता करून घेतला. आणि मग नंतर मग इतका सारा किचनमध्ये पसारा पडलेला असतो ना, रोज नाही होत पण आज थोडंसं शूट करण्याच्या ह्याच्यामध्ये थोडासा पसारा जास्त होतो. नाहीतर मग चहा वगैरे पिलेले भांडी असतात ती मी तेव्हाच्या तेव्हा घासून घेते, पण आज थोडंसं घासण्यात नव्हतं आलं, कारण विहान थोडंसं रोजच्यापेक्षा आज लवकर उठला होता, त्यामुळे नंतर तो राहायला बघत नव्हता. म्हणून म्हटलं ह्यांना हे गेले ना की मग नंतर आम्ही नाश्ता वगैरे केला, थोडा वेळ त्याच्यासोबत टाईम स्पेंड केला, आणि नंतर मग शांत करून त्याला मग मी किचनमध्ये आलेली आहे भांडी वगैरे सगळं आवरण्यासाठी. तसं तर रोज माझी सगळी किचनमधली कामं आवरली ना की मग विहानला थोडं शांत करून मी रोज हे घासून घेते, पण आज ना मला थोडंसं विहानची ड्रायफ्रूटची पावडर वगैरे बनवायची आहे. मग परत किचन घाण होतं आणि मग डबल करण्यापेक्षा म्हटलं चला आता नॉर्मली पुसून वगैरे घेते, आणि नंतर मग जेव्हा विहान झोपेल ना तेव्हाच मग मी हे सगळं आवरून घेईन घासून, कारण मग आता जरी घासलं ना परत थोड्या वेळ नका होईना मग ते घाणच होणार होतं. आणि जेव्हा असं काही करायचं असेल माझ्या म्हणजे डोक्यामध्ये तर मग मी थोडंसं हे असं पुसून घेते, नाहीतर मग असं काही करायचं नसेल तेव्हा मग सगळं जेवण वगैरे आवरलेलं असतं तेव्हा मग हे पूर्ण मी सगळं घासूनच घेते. ही जी खरकटी भांडी आहेत ना सगळ्यात अगोदर मी क्लीन करून घेते आणि मगच मी घासायला घेते, कारण मला तसंच घासायला बिलकुल आवडत नाही. जोपर्यंत ही सगळी भांडी क्लीन होत नाहीत ना तोपर्यंत मी घासायला बघतच नाही. सो सगळी ही क्लीन करून घेतली, त्यानंतर मग मी इथं भांडी घासायला घेतली. आणि ही रोज ठरलेली कामं आहेत, ह्यामध्ये काही कोणाचं चुकत नाही, सगळ्यांनाच ही लागलेलीच आहेत. आणि आपण कुठं जरी गेले ना तरी ही कामं काही चुकत नाहीत, म्हणजे मला तरी चुकत नाहीत. माहेरी गेलं किंवा सासरी गेलं म्हणा ही कामं लागतात. गेले फक्त स्टार्टिंगचे 1-2 दिवस आपण नाही करत, पण नंतर काय होईना आपल्याला ही सगळी कामं करावीच लागतात. सो ही काही कामं आपल्याला काही चुकत नाहीत, कुठेही गेलो तरी ही कामं आहेतच. सो आता प्रत्येकाच्या घरातली वेगवेगळी कामं असतात. इथे तर आम्ही आता चौघच राहतो, त्यामुळे काही एवढीही कामं नसतात. सकाळचं सगळं आवरलं, दुपारी थोडासा वेळ स्वतःसाठी मिळतोच, त्या गोष्टीमध्ये मी थोडंसं मला जे काय आवडतं त्या गोष्टी मग मी करण्याचा प्रयत्न करते. कधी विहान झोपला तर मग आणखी दुसरं काय करण्यासाठी थोडासा टाईम भेटतो, कधी नाही झोपला तर त्याच्यासोबतच मग मी थोडासा टाईम स्पेंड करते. सो हे गेले ना ऑफिसला की विहानला मग काही सुचत नाही, थोडंसं वेळ तो माझ्याच पाठीमागून करत राहतो की मग त्याला थोडंसं ना टाईमपास होत नाही त्याचा, कारण मी तसं त्याला जास्त TV दाखवत नाही किंवा मोबाईलही दाखवत नाही. मग त्याला काही कळत नाही, तो मग माझ्या पाठीपाठी करत राहतो की मग त्याचं असं म्हणणं असतं की मी त्याच्यासोबत नाही का थोडा वेळ खेळावं म्हणून. पण मला असं वाटतं की सकाळची पण कामं तेवढीच म्हणजे गरजेचे असतात, कारण मग हे झाडू फरशी ह्या गोष्टी झाल्या की थोडंसं बरं वाटतं, कारण मग अचानक घरी कोणी आलं काय आलं. त्यानंतर इथं मग विहानचे अंघोळ वगैरे झालेले, आणि हे टिक्का लावायला ना सध्या विहानला खूप आवडतो, तो स्वतः येतो की टिक्का लाव म्हणून, टिक्की म्हणतो तो स्पेशली. त्यानंतर मग मी त्याला इथं टिक्की म्हणजे काजळ वगैरे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर मग थोडेसे केस वगैरे व्यवस्थित करते. आता बरेच दिवस झाले त्याचे केस ना वाढलेले आहेत आणि मला पश्चाताप होतो की त्याचे एवढे छान केस मी कट केले. असं आता परत वाढतीलच, पण पहिल्यासारखे एवढे छान वाढणार नाहीत. सो इथं कुकर लावले मी भाताचा, आणि आता इकडे भांडी थोडी सुकत आलेली आहेत, भांडी ही मांडणीला लावून घेते. सो आणि इथं विहान ना चपाती करत बसलेला आहे. हां चप्पा, हां नको की सीट प्रॉपरली म्हटलं ना की तो व्यवस्थित बसतो. मला पण दे हा, पापा झाला की तुझा.
हा काय सो विहान झोपलेला आहे आणि हे सकाळी मी घासून ठेवलं होतं ऑइलच्या. तर आता मग मी निवांत त्याच्यामध्ये ना तेल वगैरे ओतून ठेवते आणि बाकीच्या गोष्टी थोड्याशा करून घेते. जसं विहान झोपलं की ह्या गोष्टी करायला थोडंसं निवांत वेळ भेटतो. छान वाटतं असं. सो विहानची ना ड्रायफ्रूटची पावडर संपलेली आहे. सगळं झोपलाय तर वेळ आहे मग मी पटकन करून घेते. तर आता माझ्याकडे सगळे ड्रायफ्रूट नाही आहेत पण मी जास्त मखाना घालते त्याच्यामध्ये आता. आणि बाकी मग माझ्याकडे काही बदाम आहेत, काजू आहेत आणि पिस्ता आहेत. अक्रोड नाही आहेत पण जाऊ दे म्हटलं आता जेवढं आहे त्यामध्येच बनवून घेते कारण आम्ही बनवायचं म्हटलं की खूप टाईम जाईल मग. आणि पूर्ण संपलेलं आहे. त्याचा डबा पण मी घासून ठेवलेला आहे. म्हटलं चला आता वेळ आहे तर पटकन बनवून घेते. तसं तर याला 10 मिनिटच लागतात पण करायचा खूप कंटाळा आला होता त्यामुळे 2 दिवस राहूनच गेलो होतं. ड्रायफ्रूट पावडरमध्ये घालत आहे. एक्स्ट्रा थोडं ह्यावेळेला मी ॲड करत आहे कारण काय होतं ना हे लाडूमध्ये घातलं ना की मग खाताना थोडंसं असं कचकच लागतंय. त्यामुळे म्हटलं चला ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये घालते. मी थोडंसं गरम करून घेते आणि मग मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन टाकते. सोबतच मला लाडूही बनवायचे आहेत. बघते आता कसं काय काय होतं. चला मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत हे ड्रायफ्रूटची पावडर. आता हे भरून ठेवते मी. ना सेपरेट खारीक बारीक करून घेतलेलं आहे. मागच्या वेळेला बारीक होत नव्हती पण ह्या वेळेला बऱ्यापैकी बारीक झालेली आहे. तर परत हे जे काही ड्रायफ्रूटची पावडर आहे ना याच्यामध्ये मध्ये बदाम राहिले होते सो थोडंसं हे एक्स्ट्रा झाली होती ती याच्यामध्ये मिक्स करून घेते. एकदा मिक्सरला फिरवलं. सोबतच म्हटलं आता पसारा झालाच आहे तर त्याच पसाऱ्यामध्ये म्हटलं लाडूही बांधून घेते पटकन. सो इथं हा गुळ घेते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये. यावेळेला मी गुळ पूर्ण वितळणार नाहीये तसंच घालणार आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये थोडेसे खजूर घालते. आता उन्हाळ्यामध्ये ना विहानला थोडेसे ड्रायफ्रूटचे लाडू म्हणा किंवा ड्रायफ्रूट्सच मी थोडेसे कमी देत होते. सो आता थोडंसं पावसाळा चालूच झालेला आहे तर म्हटलं ह्या गोष्टी करून ठेवाव्या. आणि तसं तर तुम्हाला माहीतच आहे मी विहानला बाहेरचे म्हणजे चिप्स म्हणा किंवा काही कुरकुरे किंवा चॉकलेट ह्याची त्याला बिलकुल सवयच नाही आहे. इवन तो बिस्किट्सही खूप खात नाही. त्यामुळे मला ह्या गोष्टी आवर्जून त्याला बनवूनच ठेवावे लागतात. किती जरी नाही म्हटलं ना तरी तो मग त्यावेळेला खाऊ असं मागत येतो माझ्याकडे. मग मला खूप रोज प्रश्न पडतो की मी आता काय देऊ म्हणून त्याला. म्हणून मग ह्या गोष्टी मी थोड्याशा बनवूनच ठेवते. सोबतच म्हटलं आता पॅन गरम होतं त्याचमध्ये थोडेसे शेंगदाणेही भाजून घेते कारण गावाकडून तशा चिरमुऱ्या दिल्या होत्या त्याही म्हणजे वेळ जेव्हा भेटेल तेव्हा मग ह्या गोष्टी करून ठेवल्या ना की मग पटकन फोडणी देता येतात म्हणून म्हटलं. त्यानंतर सगळे ड्रायफ्रूट्सना मी मिक्सरला बारीक करून घेतले आणि त्यानंतर मग इथे 2 चमच तूप घातलं आणि त्यामध्ये ना बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालून छान मिक्स करून घेतलं. आता ह्यामध्ये ना मी काय केलेलं आहे गूळ आहे त्यामध्ये थोडेसे शेंगदाणेही घातले मी बारीक करून. अगोदर तर मी घालणार नव्हते पण थोडंसं स्वीट वाटत होतं म्हणून मग मी त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे ॲड केले आणि सगळं छान ना थोडंसं वितेपर्यंत मिक्स करून घ्यायचं. आणि मला वाटतं पाक करण्यापेक्षा नाही असं केलं ना की खूप छान लाडू होतात कारण मागच्या वेळेला थोडंसं घट्ट झाले होते नंतर त्यामुळे मग मी
मी यावेळेला थोडेसे वेगळे करायला घेतलेले आहेत. आणि ट्रस्ट मी हे टेस्टला खूप म्हणजे खूप छान झालेले आहे. त्याचबरोबर स्मूथ झालेले आहेत, जेणेकरून विहानला हे पटकन चावतात. आता तुम्हाला इथं मी जे लाडू वळत आहे ना त्याच्यावरूनच ओळखत असेल की हे सॉफ्ट झालेले आहेत. म्हणून लास्ट टाइम थोडेसे घट झाले होते. तयार आहेत विहानसाठी आणि ह्या वेळेला ना खूपच छान झालेले आहेत. म्हणजे बघा सॉफ्ट झालेले आहेत, म्हणजे इझिली विहानला खाता येतील असे झालेले आहेत. आणि ह्या कुंड्यांना मी सकाळी धुवून बसली होती म्हणून मग इथे धुवून ठेवल्या होत्या. अजून बाकीच्या पण बऱ्याच आहेत धुवून ठेवायच्या आहेत. त्या खूप कंटाळा आलाय मला तसं, पण तो संध्याकाळी करेन आता. थोडंसं सकाळी कसं उठलं की थोडीशी एनर्जी असते, त्यामुळे पटपट पटपट ही सगळी कामं आवरून घेतली. नंतर एकदा कंटाळा आला की कंटाळा येऊन जातो. सो चला आता हे थोड्या वेळेला ना हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवते. सो नॉर्मली असं काहीच हे माझं नॉर्मली रोजचं रुटीन असतं. सो आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू, तोपर्यंत बाय.